नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर. तर आज आपण एक नव्या कंपनीबद्दल माहिती करून घेणार आहोत. सध्या त्याची मार्केटमध्ये खूप नाव चर्चेत आहे. त्या कंपनीचं नाव आहे टप्परवेअर बँकरप्ट. रंगीबेरंगी डब्यांची आणि बाटल्यांची कंपनी डब्यात टप्परवेअरने जारी केली दिवाळखोरी. प्लास्टिकच्या बाटल्या डब्यांचं लोकप्रिय ब्रँड म्हणून ग्राहकांची पसंती मिळवणाऱ्या सॉफ्ट टप्परवेअर कंपनीला तोटा झाल्यामुळे दिवाळखोरी जाहीर करावी लागली आहे. टप्परवेअर बँकरप्ट. प्लास्टिकचे रंगीबेरंगी डबे आणि बाटल्यांचा ब्रँड असलेल्या टप्परवेअर ब्रँडला करोना काळानंतर घरघर लागल्यामुळे अखेर टप्परवेअरने दिवाळखोरी जाहीर केली आहे. कंपनीची सूचीबद्ध मालमत्ता 500 दशलक्ष ते 1 अब्ज इतकी आहे, तर त्यांची देणी 1 अब्ज ते 10 अब्जापर्यंत वाढले आहे. किचनमधील गृहोपयोगी वस्तू तयार करणाऱ्या टप्परवेअरने जवळपास अनेक दशके या क्षेत्रावर राज्य केले आहे. मात्र 2020 नंतर कंपनीचा तोटा वाढत गेला. यावर्षी जून महिन्यात कंपनीने अमेरिकेतील उत्पादन करणारा कारखाना बंद करून जवळपास 150 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मागच्या महिन्याभरापासून डेलावेअर येथे टप्परवेअर आणि त्याच्या कर्जदारांमध्ये कायदेशीर कारवाई सुरू होती. 700 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज कंपनीला द्यायचे आहे. कर्जदारांनी कंपनीला परतफेड करण्यासाठी वेळ देण्याचे कबूल केले आहे. करोना काळानंतर कंपनीच्या नफ्यात घसरण व्हायला सुरुवात झाली. महामारीमुळे लॉकडाऊन लागले, ज्यामुळे लोक घरीच होते. अशावेळी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, इतर किचनच्या वस्तूंची विक्री रोडावली. करोना साथ ओसरल्यानंतर प्लास्टिकच्या कच्च्या मालाचे दर वाढले, तसेच कामगारांच्या वेतन आणि इतर खर्चात वाढ झाल्यामुळे तोटा वाढतच गेला. ऑगस्ट महिन्यात कंपनीने व्यवसायात तग धरून राहण्याबद्दल साशंकता व्यक्त केली. कंपनीची गंगाजळी कमी झाल्यामुळे भविष्यात व्यापारात टिकून राहणे अवघड असल्याची कबुली देण्यात आली. त्यानुसार टप्परवेअरने चॅप्टर 11 अंतर्गत दिवाळखोरी जाहीर करून संरक्षण मागितले आहे. टप्परवेअरची स्थापना कधी झाली आणि कुठे झाली? टप्परवेअरची स्थापना 1946 साली अमेरिकेत झाली होती. टप्पर यांनी स्थापन केल्यामुळे त्यांच्या उत्पादनाला टप्परवेअर संबोधले गेले. गेली 76 वर्ष बंद उघड होत असलेले टप्परवेअरचे डबे बाटल्या आता लवकरच कायमचे बंद होणार आहेत. टप्परवेअरने निर्माण केलेल्या साखळीमुळे अनेक गृहिणींना रोजगार मिळाला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या मंदीच्या आणि महागाईच्या काळात घरच्या घरी होणारा हा व्यवसाय पाश्चिमात्य देशातील अनेक स्त्रियांना घर खर्चाच्या तरतुदीला हातभार लावणारा होता. टप्परवेअरने आपल्या ग्राहक आणि विक्रेत्यांना बांधून ठेवण्यात बिलकुल कसर केली नाही. दरवर्षी ज्युबिली मीटिंगचे आयोजन, त्यात नवीन उत्पादनाचे प्रदर्शन, सर्वोत्कृष्ट डेमो देणाऱ्यांना भरघोस बक्षीस हे कंपनीचे गणित ठरलेले होते. या जिव्हाळ्यातून टप्परवेअरचा व्यवसाय वाढत गेला. टप्परवेअरचे जाळे 100 देशात विस्तारलेले होते. तर ही माहिती होती टप्परवेअरच्या कंपनीबद्दल. आणि टप्परवेअरची एक डायरेक्ट सेलिंग कंपनी म्हणून सुद्धा ओळख आहे आणि त्यांचा बिझनेस हा भारतासारख्या 100 देशांमध्ये हा बिझनेस रन होत आहे. पण याच्यात एकच गोष्ट सांगायची आहे की कंपनीचा जो आहे ना, तो पोर्टफोलिओ जो होता, म्हणजे प्रॉडक्ट पोर्टफोलिओ, तो फार छोट्या स्केलमध्ये होता. म्हणजे जे किचनमध्ये लागणारे जे प्रॉडक्ट आहेत त्याच्यामध्येच फक्त कंपनी काम करत होती. पण कंपनीने जर याच्यात एक सोल्युशन असं होतं, तर कंपनीने त्यांचा प्रॉडक्टचा पोर्टफोलिओ जर एक्सपांड केला असता, त्यांनी नंबर ऑफ प्रॉडक्ट त्यांनी लॉन्च केले असते. घरगुती या व्यतिरिक्त दुसरे अजून काही याच्यामध्ये, जसं की FMCG म्हणा, किंवा तुम्ही जे प्रॉडक्ट लागतात घरगुती याच्यामध्ये, किंवा हेल्थ म्हणा, किंवा ब्युटी प्रॉडक्ट म्हणा, असे त्यांनी काही नंबर ऑफ प्रॉडक्ट त्यांनी वाढवले असते, तर कंपनीला आज ही वेळ आली नसती. थँक्यू.